मेष राशीच्या लोकांनो, मे 2026 तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतो. या महिन्यात असा एक काळ येणार आहे जिथे तुमच्याकडे अचानक पैसा येऊ शकतो. करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते आणि काहींसाठी आयुष्यात एक खास व्यक्तीची एंट्री होणार आहे. पण थांबा, या सगळ्यासोबत एक मोठा धोका देखील लपलेला आहे, जो जर तुम्ही वेळेत ओळखला नाही तर नुकसान होऊ शकतं. विशेष म्हणजे 15 मे नंतर घडणाऱ्या काही घटना तुमच्या भविष्याचा पूर्ण मार्ग बदलू शकतात. मग नेमकं काय होणार आहे? कोणत्या दिवशी तुम्हाला सर्वात मोठा फायदा मिळेल आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहणं खूप गरजेचं आहे? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा खास उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब आणखी मजबूत करू शकतो. मे 2026चा महिना मेष राशीच्या जातकांसाठी नवी ऊर्जा, संवाद आणि महत्त्वपूर्ण बदल घेऊन येणारा ठरेल. तुमच्या राशीचा स्वामी मंगळाचा गोचर आणि देवगुरु बृहस्पतीची स्थिती तुमच्या जीवनाच्या विविध पैलूंवर खोल प्रभाव टाकेल. आर्थिक दृष्टिकोनातून मे महिन्यात समाधानकारक स्थिती राहील. या महिन्यात तुमची कमाई स्थिर राहील आणि जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले जुने पैसे परत मिळू शकतात. जर तुम्ही मालमत्ता किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात तर मे महिना त्यासाठी अत्यंत शुभ आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. घरातील सुखसोयींवर खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट करून चालणे योग्य ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना या महिन्यात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. राहूची शुभ स्थिती व्यवसायात विस्तारासाठी नवे मार्ग उघडेल. नेटवर्किंग आणि नवीन संपर्कांमुळे तुम्हाला मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो. व्यवसायात घाईघाईने मोठी गुंतवणूक करण्याचे टाळा. कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांवर किंवा करारावर सही करण्यापूर्वी ते दोनदा नक्की वाचा. शनीच्या प्रभावामुळे कामाचा ताण अधिक जाणवू शकतो. तुमच्यासाठी पदोन्नतीचे प्रबळ योग आहेत. कार्यस्थळी तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे कठीण मीटिंग्स किंवा प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्ही परदेशात नोकरी शोधत असाल तर या महिन्यात काही चांगली बातमी मिळू शकते. मे 2026मध्ये मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रहांची स्थिती खूप गतिशील राहणार आहे. बुध म्हणजे बुद्धीचा कारक आणि बृहस्पती म्हणजे ज्ञानाचा कारक. यांचा प्रभाव तुमच्या शिकण्याच्या क्षमतेवर आणि एकाग्रतेवर विशेष परिणाम करेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशनशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी हा महिना विशेष यशस्वी ठरू शकतो. जे विद्यार्थी परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना या महिन्यात यश मिळू शकते. मे महिन्यात तुमच्या चतुर्थ भावावर सुखस्थान ग्रहांची दृष्टी पडल्याने कुटुंबात आपुलकी आणि एकत्र येणे वाढेल. वडिलांच्या अनुभवातून तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल, जे काही काळापासून चिंतेचे कारण होते. लहान भावंडांसोबत काही कारणाने मतभेद होऊ शकतात, पण महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर परिस्थिती सुधारेल. घरात धार्मिक विधी किंवा शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते, ज्यामुळे घराचे वातावरण सकारात्मक राहील. विवाहित लोकांसाठी मे 2026 मिश्र परिणाम देणारा ठरेल. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या कामात मोठे यश मिळू शकते, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. ते तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यास मदत करतील. मंगळाच्या प्रभावामुळे कधीकधी तुम्ही वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकता. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना चांगला आहे. आपल्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला आणि अहंकार मध्ये येऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत लांब प्रवास किंवा डिनर डेटवर जाऊ शकता. जर तुम्ही सिंगल असाल तर या महिन्यात एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडे शिस्तबद्ध राहण्याची गरज आहे. शनी आणि राहूच्या प्रभावामुळे पायात वेदना, विशेषतः घोट्यांमध्ये किंवा गुडघ्यांमध्ये त्रास होऊ शकतो. कॅल्शियमयुक्त आहार घ्या. डोळ्यात जळजळ किंवा झोपेची कमतरता त्रासदायक ठरू शकते. मंगळाच्या प्रभावामुळे तुम्ही ऊर्जावान राहाल, पण जास्त धावपळीमुळे शारीरिक थकवा येऊ शकतो. नियमित योग, ध्यान मानसिक ताण कमी करण्यास मदत करेल. मे 2026मध्ये मेष राशीच्या लोकांसाठी प्रवासाचे प्रबळ योग आहेत. कामानिमित्त केलेले लहान प्रवास भविष्यात मोठ्या फायद्याचे ठरतील. जर तुमचे व्हिसा किंवा पासपोर्ट संबंधित काम अडकले असेल तर 15 मे नंतर त्यात गती येईल. जे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उत्तम आहे. महिन्याच्या मध्यात वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. घाईघाईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नका. अशाच राशी भविष्य आणि ज्योतिष अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमची राशी कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.
आता बघूया उपाय. मे महिन्यात विशेषतः मंगळवार आणि शनिवार या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान हनुमानांची पूजा करा. हनुमानजींसमोर एक लाल फूल आणि गूळ चना अर्पण करा. त्यानंतर ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असेल तर हनुमान चालीसा रोज किंवा किमान मंगळवारी वाचा. 15 मे नंतर प्रत्येक मंगळवारी गरजूंना लाल वस्तू, लाल कपडे, मसूर डाळ दान करा.